शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सोलर पंप तुमच्याकडे लागलेले आहेत किंवा तुमच्याकडे घरावर सोलर लागलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सोलार इन्स्टॉलेशन मधला सोलार अर्थिंग. सोलारसाठी अर्थिंग ही किती महत्त्वाची आहे आणि अर्थिंग नसली तर तुमचे काय नुकसान होऊ शकतात, काय याचे दुष्परिणाम होऊ शकतात, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रॅक्टिकली आपले जे काही प्लांट आहे यावर आपण तुम्हाला सांगणार आहे. आता अर्थिंग ही कुठल्याही सर्किटसाठी खूप महत्त्वाची असते. म्हणजे शॉर्ट सर्किट झालं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम झाले तर होणारा धोका म्हणजे जे काही आर्थिक नुकसान असो किंवा मानवी नुकसान असो हे अर्थिंगमुळं टळतं. म्हणजेच अर्थिंगपासून शॉक लागणे किंवा शॉर्ट सर्किट होऊन आग लागणे, जळणे वगैरे या प्रकारचे जे आहेत ते प्रकार होत नाहीत. तर त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुमच्याकडे शेतामध्ये सोलार लावताना कुठलाही इन्स्टॉलर येतो आणि म्हणतो ही अर्थिंग आहे, वीज अरेस्टर आहे, याची काहीही गरज नाही, हे नाही लावलं तरी काही हरकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मोटरची लाईफ वाढवायची असेल, तुमच्या सोलरची लाईफ वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अर्थिंग. आता अर्थिंगचं महत्त्व हे का आहे बघा. आता आपलं हे पॅनल जे आहे ते ओपन आहेत, म्हणजे पूर्णपणे हे आपले उघड्यावर असतात. उद्या आलं याला कोणतरी गोटा मारला किंवा माकडानं वगैरे उडी मारली, पॅनल फुटले. याच्यामध्ये काय होतं की पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर सरळ पॅनलवर पाऊस पडल्याच्या नंतर याच्यामधनं काय होतं की सप्लाय हा लिकेज झाला. कारण हेही ॲल्युमिनियम आहे, हेही गॅल्वनाइजचं आहे. या ठिकाणाहून करंट जर इथं लिकेज झाला आणि याला जर आपण डायरेक्ट हात लावल्याच्या नंतर काय होणार आहे की इथे तुम्हाला शॉक लागण्याची भीती असणार आहे. म्हणजेच यासाठी जे आहे ते स्ट्रक्चरसाठी स्टँडर्ड लेवलची अर्थिंग असणं गरजेचं आहे. आता बरेच जण म्हणतात की हे जे आहे ते सरळ जमिनीतच आहे, मग जमिनीमध्ये याला काय अर्थिंग देण्याची गरज आहे का? तर हो, आपण जमिनीमध्ये ज्यावेळेस पोल रोवतो त्यावेळेस काय होतं की आपण सिमेंट आणि गोट्याच्या वरच ते पोल रोवतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची माती नसते, कुठल्याही प्रकारचं आपण ते हे टाकत नाही. आता हे स्टँडर्ड लेवलनं सांगतोय मी. आता तुम्ही माती टाकून बुजला असेल तो भाग वेगळा आहे. आता त्याच्यामध्ये गिटी आणि हे वापरून आपण ते बुजतो, त्याच्यामुळे तिथं मॉइश्चर वगैरे राहत नाही, अर्थिंग व्यवस्थितरित्या काम करत नाही. मग सोलरसाठी स्टँडर्ड लेवलच्या 2 अर्थिंग आपण त्या ठिकाणी शासनाच्या जे काही गाईडलाईन आहेत त्यानुसार आपण दिलेल्या आहेत. एक म्हणजे वीज अरेस्टरची अर्थिंग आणि दुसरी म्हणजे स्ट्रक्चर अर्थिंग. आता स्ट्रक्चर अर्थिंगला तुम्ही कंट्रोलरची अर्थिंग देऊ शकतात आणि स्ट्रक्चरची जी आहे ते अर्थिंग त्या ठिकाणावर देऊ शकतात. आता या ठिकाणी कंट्रोलरचं पण आपण बघूया तिकडे. आता बघू शकता इथे आपण काय झालेलं आहे, हे 2 इनपुट या ठिकाणावर गेलेले आहेत आणि हा जे आहे ते अर्थिंगसाठी केबल ह्या कंट्रोलर मधून हे इथे दिलेलं आहे. परंतु ही जी अर्थिंग आहे सरळ ही चुकीची अर्थिंग आहे. याच्यामधून जर काही लिकेज वगैरे झालं तर याच्यामध्ये काय होतं की ही एक तर पूर्णपणे अर्थिंग व्यवस्थितरित्या केलेली नाही. आता अर्थिंग टेस्टरनं वगैरे तर शक्यतो कोणी चेक करतच नाही, परंतु अर्थिंग करता वेळेस प्रॉपर अर्थिंग पावडर आहे, अर्थिंगच्या सगळ्या किट दिलेल्या आहेत, त्यानुसार याची अर्थिंग या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे याला जर कधी काळी आता हे बघा हे तुटलं या ठिकाणाहून, याच्यामधून जर लिकेज झालं आणि याला जर लागलं तर याला आपल्याला जबर शॉक लागतो. कारण एवढा जे प्लांट आहे ते जवळपास 250 ते 300 वोल्टचा प्लांट आहे. 300 वोल्ट मध्ये माणूस मरण्यासारखा शॉक या ठिकाणी लागतो. त्याच्यामुळे जे आहे ते याला अर्थिंग असणं गरजेचं आहे. आता आणखीन सगळ्यात महत्वाचं वीज अरेस्टर इथे तर कुठं लावलेलंच नाही. आता वीज अरेस्टरची अर्थिंग लावणं का गरजेची आहे बघा. वीज अरेस्टर वीज पडू नये. वीज अरेस्टर जे आहे ते बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या पंपावर वीज पडू नये किंवा आजूबाजूच्या परिसरात वीज पडू नये म्हणून लावलेलं एक इक्विपमेंट आहे, त्यासाठी ते लावतात. आता बऱ्याच जणांना वाटतं की वीज पडते म्हणून ते काढून फेकतात. पण वीज अरेस्टर काय आहे की बघा, ह्या तुमच्या सगळ्या सिस्टमला जर वाचवायचं असेल तर वीज अरेस्टर लावणं हे गरजेचं आहे. म्हणजेच वीज जी आहे तर उंच भागावर नेहमी उंच ठिकाणी पडल्या जाते. त्याच्यामुळं जे आहे ते वीज अरेस्टर आपण आपल्या सोलारच्या एक 3-4 फूट उंचीवर म्हणजे उंच बांबूनं ते आपल्याकडे लावलं जातं. आता बऱ्याचशे इन्स्टॉलर गलती काय करतात की वीज अरेस्टर तर लावतात पण त्याची आणि याची अर्थिंग ही एकत्रच जोडतात. एकत्र जोडल्यामुळं काय होतं की ज्यावेळेस वीज तुमच्या सोलार प्लांटवर वीज पडली म्हणजे वीज अरेस्टरकडे वीज खेचून घेतली, त्यावेळेस काय होतं की पूर्ण तुमचा कंट्रोलर, तुमची मोटर वगैरे शकंदासरशी जळून जाते. याच्यात काय असणार आहे की वीजमध्ये आता व्होल्टेज किती येतं ते कोणीच त्याला हे करू शकत नाही. ते म्हणजे नगण्य व्होल्टेज असतं, किती त्याची गिनतीच करू शकत नाही एवढं व्होल्टेज त्याच्यामध्ये असतं. म्हणजे हाय व्होल्टेजनं हे पूर्णपणे
एक पॅनलच्या जंक्शन बॉक्स सहित तुमचं जळून जाऊ शकतं. त्याच्यामुळं आजच तुमची अर्थिंग चेक करून घ्या की हे वीज अरेस्टरशी कनेक्ट आहे का. म्हणजे त्या दोन्ही अर्थिंग पूर्णपणे वेगवेगळ्या पाहिजे, जवळ सुद्धा नको आहेत त्या अर्थिंग. त्या अर्थिंगचं स्टँडर्ड लेवल जे आहे ते 10 ते 15 फूट ह्या दूर असाव्या लागतात त्या अर्थिंग. म्हणजे याची अर्थिंग, पंपाची अर्थिंग आणि वीज अरेस्टरची अर्थिंग या 10 ते 15 फूट अंतर असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या संभाव्य कारण ठिकाणी ती वीज जरी पडत असेल तरी या ठिकाणावर तुम्हाला धोका हे होणार नाही. आता लिकेज सांगितलं आपण, इथून कुठून वायर वगैरे जर याला हे जर कटले असतील, स्ट्रक्चरला लागले असतील तरी पण तुमच्या याला जर अर्थिंग असेल तर तुम्हाला याचा धोका होत नाही आणि याचे जे आहे ते जळण्याचे वगैरे कारण त्या ठिकाणावर होत नाहीत. त्यामुळे जे आहे ते अर्थिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे. आजच तुमच्या सोलार पंपाची अर्थिंग कशा पद्धतीने केलेली आहे, अर्थिंग स्टँडर्ड आहे का नाही हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. नसेल केली तर तुम्ही अर्थिंग करून घ्या, म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये एक तर तुमच्या सोलरची लाईफ सुद्धा वाढणार आहे आणि तुम्हाला जे काही होणारे धोके आहेत ते सुद्धा त्याच्यापासून टळणार आहेत. म्हणजेच अर्थिंग ही अत्यंत सोलर पंपाची महत्त्वाची आहे. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुक, इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.